नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटो पिकामध्ये ठिबक सिंचनचा वापर प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने कशा प्रकारे करावा याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आज आपण ठिबकचे प्रकार कोणकोणते आहेत, ते कशावरून पडतात व त्याचबरोबर ठिबकचा वापर आपण केल्यामुळे आपल्या पिकास काय फायदे होतात याची माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा जो काही आपला झूम मीटिंगचा क्लास आहे तो क्लास आहे उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर आपण कार्यक्षम पद्धतीने कशा प्रकारे करायला हवा यावर आजचा आपला हा क्लास आहे. तर शेतकरी मित्रांनो, जो काही टोमॅटो पिकासाठी आपण ठिबकचा वापर आहे तो ठिबकचा वापर कशासाठी करायचा आहे हे थोडक्यात पाहूया. त्याचे फायदे काय आहेत हे थोडक्यात पाहूया. ठिबक सिंचन हे थेट रोपांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचवण्याची एक पद्धत आहे, ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व पाण्याची बचत होते. त्यामुळे आपण कमी पाण्यामध्ये अगदी चांगले उत्पादन घेऊ शकतो. आता शेतकरी मित्रांनो, याचे तुम्हाला उदाहरण सांगतो. जर तुम्ही 1 एकर ऊस लावत असाल आणि 1 एकर ऊसासाठी जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्यामध्ये तुम्ही जर ठिबक सिंचनवर भाजीपाला केला तर तुम्ही 7 एकर भाजीपाला करू शकता. तर एक साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे की जर तुम्ही ठिबक सिंचनचा वापर भाजीपाला पिकामध्ये कार्यक्षम पद्धतीने केला तर कमी पाण्यामध्ये तुम्ही जास्त क्षेत्र भिजवू शकता आणि जास्त भाजीपाला चे उत्पादन घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आता ह्या सिंचन पद्धतीचा एक फायदा आहे की पहिली गोष्ट म्हणजे गरजेनुसार तुम्हाला पाणी देता येतं. रोपांची वाढीची अवस्था, रोपांच्या वाढीच्या अवस्थेबरोबरच वातावरण बदल, तसेच मातीचा प्रकार, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे पिकाला तेवढंच पाणी देता येतं. हे जे काही दोन मुद्दे आहेत हे खूप महत्वाचे आहेत. की पहिला मुद्दा आहे की थेट रोपांच्या मुळापर्यंत पाणी पोहोचवण्याची ही एक पद्धत आहे, ज्याच्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि पाण्याची बचत होते आणि कमी पाण्यामध्ये तुम्ही जास्तीचं उत्पादन घेऊ शकता. त्याबरोबर दुसरा पण बघितलेला आहे की गरजेनुसार पाणी देता येतं. जर तुमची जमीन तांबट काळी मिक्स असेल तर तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने पाणी देऊ शकता. तुमची जमीन जर मुरमाड असेल तर त्याला तुम्ही जास्त पाणी देऊ शकता. काळवट असेल तर तुम्ही 10 मिनिटं सुद्धा पाणी देऊ शकता. तर हे या सिंचन पद्धतीचे फायदे आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नियंत्रित पद्धतीने पाणी दिल्यामुळे आता जर का तुम्ही पहिल्यांदा गच्च बेड भिजवून घेतल्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्यानं रान वापशावर आहे या कंडिशनमध्ये जर का पाणी दिलं तर शेतकरी मित्रांनो, जे काय पाटामध्ये येणारं तण आहे ते तण संपूर्णपणे एका पहिल्या ज्यावेळेस आपण तणनाशक मारतो त्यावेळेस ते तण पूर्णपणे जळून जातं. त्यानंतर पाटामध्ये अजिबात ओलावा राहत नाही आणि पाटामध्ये ओलावा नसेल तर तण हे कमी प्रमाणामध्ये येतं. तण येतं पण तण तुलनेने खूप कमी प्रमाणामध्ये येतं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का ठिबक सिंचनचा वापर केला तर ती आहे ती पाणी तुम्हाला एकदम स्लो पद्धतीमध्ये जिथे गरज आहे तिथेच मुलांपर्यंत हळूहळू थेंबे 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 जात असतं. त्याच्यामुळं जमिनीमधून पाणी वाहण्याची कोणतीही प्रकार घडत नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या जमिनीची जी काही धूप आहे ती धूप सुद्धा अजिबात होत नाही आणि तुम्हाला कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो. जमिनीची धूप होत नाही, पाणी लिच आउट होत नाही, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर अन्नद्रव्य सुद्धा वाहून जात नाहीत. हे तुमचं जे काही टोमॅटो लागवडीसाठी ठिबक सिंचनचा वापर केल्याचा चौथा फायदा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, थेट मुलांच्या कार्यक्षेत्रामध्ये वापसा कंडिशन तयार करायच्यासाठी तुम्हाला ठिबक सिंचनचा वापर प्रभावीपणे करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो साठी ठिबक सिंचन करता त्यावेळेस ते थेंबे थेंबे पाणी रोपांच्या मुळांपर्यंत पोहोचतं. रोपांच्या मुळांमध्ये एक आवश्यक वापसा कंडिशन तयार होते. वापसा कंडिशन तयार झाल्यामुळे कंटिन्युअस मुळांची आपटेक करण्याची क्षमता वाढते, कार्यक्षमता वाढते आणि मुळे पाण्याचा वापर कार्यक्षम पद्धतीने करतात व रोपांची वाढ आणि विकास हा चांगल्या प्रकारे होत असतो. हेही एक ठिबक सिंचन केलेल्याचा फायदा शेतकरी मित्रांनो होत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ठिबक सिंचनचा वापर केल्यामुळे जी काही तुमची विद्राव्य खतं आहेत ती खतं तुम्ही योग्य प्रकारे देऊ शकता. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या मातीचा प्रकार, रोपांच्या वाढीची अवस्था, रोपांची गरज, रोपांची अन्नद्रव्य कमतरता, त्याचबरोबर वातावरण, ढगाळ वातावरण असेल किंवा उन्हाळी वातावरण असेल, या सगळ्या गोष्टींचा तंतोतंत अभ्यास करून तुम्ही कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला विद्राव्य खतांचं नियोजन या पद्धतीमध्ये व्यवस्थितपणे करता येतं, जे इतर कोणत्याही पद्धतीमध्ये तुम्हाला करणं एकदम अशक्य गोष्ट आहे. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला टोमॅटो रोपांची लागवड करताय तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट ठिबक सिंचन मध्ये ठिबक सिंचन ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया व्यवस्थितपणे करणे आणि ही वापरणे खूप गरजेची आहे.
आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण एक पुढचा पार्ट बघतोय, तो म्हणजे ठिबकचा प्रकार. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, ठिबकचा प्रकार. तर शेतकरी मित्रांनो, ठिबकचा प्रकार हा पहिल्यांदा जर का बघितलं तर ठिबक हे दोन प्रकारचं असतं. एक नॉन आय एस आय ठिबक आणि आय एस आय ठिबक. आता शेतकरी मित्रांनो, नॉन आय एस आय आणि आय एस आय ठिबक म्हणजे काय, एक लक्षात घ्या. जे आय एस आय ठिबक सर्टिफाईड ठिबक असतं, त्या ठिबकमध्ये ज्यावेळेस तुम्ही एक ड्रिपर घेता, तो ड्रिपर एका वेळेला जे पाणी टाकतो त्याची एक ॲक्युरसी एकदम 90% पेक्षा जास्त असते. म्हणजे ते ताशी जर का 2.5 लिटरचं तुम्ही आणला, तर ते ताशी 2.5 लिटरच तुम्हाला तिथं पाण्याचा डिस्चार्ज मिळत असतो. पण नॉन आय एस आयचं तसं नसतंय. नॉन आय एस आयचं जर समजा तुम्ही एक लाईन टाकली ठिबकची, त्या एक ठिबकच्या लाईनवर एक 70-80 ड्रिपर आहेत समजून चाला. ते 70-80 ठिबकचे ड्रिपर्स हे वेगवेगळे पाण्याचा डिस्चार्ज देत असतात. तसे आय एस आय मध्ये होत नाही. आय एस आय मध्ये पाण्याचा डिस्चार्ज हा एकसारखा असतो आणि आय एस आय ठिबक हे वर्जिन मटेरियल पासून बनवलं असतं. वर्जिन मटेरियल म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्या मटेरियल पासून ती वस्तू बनवली जाते त्याला वर्जिन मटेरियल म्हणतात. आणि नॉन आय एस आय ठिबक हे रिसायकल केलेल्या मटेरियल पासून बनवलेलं असतं. हे आय एस आय आणि नॉन आय एस आय ठिबकचे दोन वेगवेगळे भाग आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ठिबकचे दोन प्रकार येतात प्रामुख्याने टोमॅटो शेतीसाठी आपण वापरत असताना. एक म्हणजे 16 ठिबक येतं आणि दुसरं म्हणजे 20 ठिबक येतं. त्या 16 ठिबक आपण कधी वापरायचं आणि 20 ठिबक आपण कधी वापरायचं हे पण गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. 16 ठिबक जर तुमच्या जे काही बेड आहेत त्या बेडची लांबी 200 फुटांपेक्षा कमी असेल तर तुम्ही 16 ठिबक वापरायला हवं. आणि जर तुमच्या बेडची लांबी 20 पेक्षा जास्त 200 फुटांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही 20 ठिबक वापरायला हवा. आता हे आपण समजून घेताना एक पार्ट समजून घेऊया सर शेतकरी मित्रांनो, की ज्यावेळेस तुम्ही 16 जाडीचे ठिबक वापरता, 200 फुटापर्यंत त्याचे ड्रिपर जर 2-2.5 लिटर डिस्चार्ज देत असतील तर ते पाणी बरोबर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचत जातं. पण जसं का 16 ठिबक हे आपण 200 फुटापेक्षा जास्त लांबच्या क्षेत्रासाठी वापरतो, त्यावेळेस पाण्याचा फ्लो पुढच्या भागाला प्रेशर हे खूप कमी 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 होत जातं. आणि ऍक्च्युअलमध्ये 16 ठिबकची कॅपॅसिटी ही 200 फुटापर्यंतच पाणी देण्याची असते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या, तुमच्या शेताची लांबी मोजा. 200-220 पर्यंत तुम्ही 16 ठिबक हे वापरू शकता. 220 फुटापेक्षा जर तुमच्या क्षेत्राची लांबी ही जास्त असेल तर तुम्हाला 20 ठिबक वापरणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जे काय आपण पहिला पार्ट बघितला आय एस आय नॉन आय एस आय आणि दुसरा पार्ट बघितला त्याची जी काही जाडी आहे ती. पहिल्या पार्ट मध्ये बघितलं आय एस आय ठिबक कसं असतं, तर आय एस आय ठिबक मध्ये सगळ्या ड्रिपरचा डिस्चार्ज हा एकसारखा असतो. 90% त्याची अॅक्युरेसी असते. आणि नॉन आय एस आय मध्ये जर बघितलं त्याची अॅक्युरेसी एकदम वर खाली असते. कोणता एखादा जास्त एखादा कमी डिस्चार्ज देत असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आय एस आय ठिबक हे व्हर्जिन मटेरियल पासून बनवलेलं असतं. त्याच्यामुळे त्याची वाढ आणि विकास त्याची जी काही हे आहे गुणवत्ता आहे ती चांगली असते. नॉन आय एस आय ची गुणवत्ता ही त्याच्यापेक्षा खूप कमी असते, बिकॉज ऑफ ते रिसायकल मटेरियल पासून बनवलेलं असतं. हे आय एस आय नॉन आय एस आय मधला फरक आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं 16 आणि 20 त्या जाडीचा ठिबकचे दोन प्रकार असतात. 16 ठिबक आपण 200 फुटापर्यंत वापरू शकतो आणि 20 ठिबक आपल्याला 200 फुटापेक्षा जास्तच्या जागी वापरू शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ठिबकचा पुढचा प्रकार जो काय पडतो तो डिस्चार्ज नुसार पडतो. जर आपण भाजीपाला भाजीपाला पिके किती महिन्याचे असतात, तर जास्तीत जास्त 3 ते 4 महिन्याचं भाजीपाला पीक असतं. जर तुम्ही भाजीपाला पिकांची शेती करत असाल तर तुम्हाला 2.5 लिटर डिस्चार्जचे ठिबक वापरणे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही 6 पिकं घेत असाल, ऊस असेल, आला असेल किंवा फळपिके असतील किंवा वार्षिक पिके घेत असाल तुम्ही, तर या पिकांसाठी तुम्हाला 4 लिटरचं डिस्चार्ज असलेलं ठिबक वापरणं खूप गरजेचं आहे. जी काही 6 किंवा वार्षिक पिके आहेत त्यांची पाण्याची गरज ही जास्त असते. त्यांना जास्त पाणी लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त डिस्चार्ज असणारं ठिबक वापरायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऊस असेल, आला असेल, हळद असेल, कोणतंही फळपीक असेल, फळबाग असेल, तर यासाठी तुम्हाला जे काय आहे ते ठिबक सिंचन वापरत असताना 4 लिटर डिस्चार्जचं ठिबक वापरायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही भाजीपाला करताय, मग टोमॅटो असो, वांगे असो, भोपळा असो, एनी भाजीपाला, एनी व्हेजिटेबल क्रॉप असो, कोणतेही हॉर्टिकल्चर क्रॉप असेल तर त्यासाठी जर तुम्ही ठिबक सिंचनचा वापर करत असाल तर 2.5 लिटर डिस्चार्जचे ठिबक सिंचन वापरणे सफिशियंट आहे. बिकॉज ऑफ तुम्हाला पहिल्या 12 ते 15 सेंटीमीटर मध्येच तुम्हाला जे काय आहे ते पाणी द्यायचे. त्याच्या खाली रोपांच्या मुळांची वाढ तितकीशी म्हणावी अशी होत नाही. एक 20-25 सेंटीमीटर पर्यंत वाढते. पण रोपांची गरज ही तेवढीच असते, ती 2.5 लिटरने पूर्तता होत असते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ठिबकचा प्रकार लक्षात घेता जे काय बघितलं आपण पहिल्या पार्टमध्ये
नॉन आय एस आय आय एस आय. त्याच्यानंतर आपण बघितलं जे काय आहे ते तुमचं ठिबक 16 mm 20 mm, आणि तिसरं बघितलं आपण पार्ट तुमचं जे काय आहे त्या ठिबकचा डिस्चार्ज किती आहे त्याच्यावरून तुम्हाला ते पीक घेत असताना कोणत्या डिस्चार्जचं ठिबक वापरायचे ते ठरतं. आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ठिबक सिंचन आणि विद्राव्य खत नियोजन. ठिबक सिंचनचा वापर केल्यामुळे आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा फायदा होतो की विद्राव्य खतांचं नियोजन आपल्याला योग्य प्रकारे करता येतं. आता विद्राव्य खतांचं नियोजन आपल्याला योग्य प्रकारे कशा प्रकारे करता येतं, तर आता समजा रोपांची वाढीची अवस्था आहे. रोपांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला रोपांना फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, नायट्रोजन आणि थोड्याशा प्रमाणामध्ये पोटॅश द्यायचं आहे. जर तुम्ही ठिबक सिंचन केलं नाही तर ती अन्नद्रव्य रोपांना त्यावेळेस देणं तुम्हाला अशक्य गोष्ट आहे किंवा ती खर्चिक गोष्ट आहे. परंतु जर ठिबक सिंचन असेल तर तुम्हाला ती अन्नद्रव्य त्या रोपांना त्या प्रमाणात देणं खूप पॉसिबल आहे किंवा अडचणीचंच काही नाहीये. कारण ते तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ठिबकने ती खतं द्याल त्यावेळेस ती मुळांपर्यंत जातील आणि रोपांची वाढ आणि विकास ही चांगल्या प्रकारे होतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचनचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारचं उत्पादन जास्तीचं घेऊ शकता. त्या शेतकरी मित्रांनो पुढचा पार्ट आला सगळ्यात महत्वाचा आपण बघितला आतापर्यंत ठिबक सिंचनचा पार्ट बघितला. आता जर कुणाला ठिबक सिंचनवर अजून काही क्वेश्चन असतील तर काल एक मला क्वेश्चन आला होता ठिबक सिंचनवर की जे ठिबक सिंचन आपण वापरतो त्यासाठी आपण 2 लॅटरल टाकाव्यात का? आता हे पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की ठिबक सिंचनमध्ये 2 लॅटरल कधी टाकावेत आणि 1 लॅटरल कधी टाकावे. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, 2 लॅटरल टाकताना तुम्हाला 2.5 लिटर डिस्चार्जचं जर 2 लॅटरल टाकत असाल तर लक्षात घ्या की तुम्ही 4 लिटर डिस्चार्जचं मग एकच लॅटरल टाका. आता ह्या 2 लॅटरलची गरज कोणत्या क्षेत्रामध्ये राहते? ज्यावेळेस एकदम आपण हलकी माती बघितलं काल काल एक प्रकार बघितला मातीचा, हलक्या मातीचा. ज्याच्यामध्ये मुरमाड असेल किंवा वाळूसार माती असेल, एकदम हलकी माती असते. हे जे काही 2 मातीचे प्रकार आहेत, ह्या मातीच्या प्रकारामध्ये पाण्याची गरज पिकाची जास्त आहे. परंतु पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता या मातीच्या प्रकारामध्ये खूप कमी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता? तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 2.5 लिटर डिस्चार्ज असणारे 2 लॅटरल टाकू शकता किंवा 4 लिटर डिस्चार्ज असणारे 1 लॅटरल टाकू शकता. तर हे अशा प्रकारे तुम्हाला 2 लॅटरल टाकण्याचं मॅनेजमेंट करायचं आहे, जे तुमच्या रोपांच्या वाढीच्या अवस्थांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीची गुणवत्ता, भौतिक गुणवत्ता, जी काही पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, त्यावर अवलंबून आहे.